साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मरियाई चौकात मराठा समाजाचे आंदोलन। ओबीसी कोट्यातून आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आज रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती। याला सोलापुरात आज मराठा कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत बराच वेळ रास्ता रोखून धरला। सोलापुरात नागपूर रत्नागिरी हायवेवरील मरियाई चौक येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शासनाच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली। या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनामुळे बराच वेळ वाहन थांबून होती। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील मागील 14 दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणाला बसले। दुर्दैव असं आहे की शासन क्षुल्लक मागणी आहे, ज्या मागणीची सगळे सोयरे म्हणून तुम्ही अधिसूचना काढली त्याचा तुम्ही शासन GR काढायचं। त्या शासन GRसाठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलेला आहे। हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झाले जनजीवन। या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं, तोंडाला पानं पुसायची आणि खोटं आरक्षण द्यायचं। ते आरक्षण कोणतरी कोर्टात चॅलेंज करते, ते आरक्षण उडतंय। आज शासकीय भरती चालू आहे, असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय, उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात। याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो। सरकारला विनंती आहे, तुम्ही खोटे षडयंत्र रचून आमच्या नेते मनोज जरांगे पाटलावर खोटे आरोप करू नका। तुमच्याकडे मार्ग काय आहे? तुमच्याकडं रीतसर न्यायप्रविष्ट असलेलं आरक्षण मागतोय, ज्याच्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडले। जे कुणबी ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत, त्या आरक्षणाचा लढा आज आम्ही रस्त्यावर उतरून लढतोय। मागील 8 महिने झालं हे सरकार आमची फसवणूक करते। शपथ शिवरायांची तुम्ही घेतली, गुलाल तुम्ही लावला, अधिसूचना तुम्ही काढली आणि आज द्यायची वेळ आल्यानंतर अजूनही तुमच्या हरकती तपासायला चालू आहेत म्हणून तुम्ही सांगताय। आज लोकसभा तोंडावर आले, आचारसंहिता कधी लागेल सांगता येत नाही आणि तुम्ही आमचा शासन GR काढत नाही, तोपर्यंत हे आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही। सरकारला विनंती आहे, आज आम्ही रस्त्यावर उतरलो। ज्या वेळेस या राज्यातील वयोवृद्ध आमरण उपोषणाला बसतील तर या सरकारची जगात नाचक्की होईल। हे खूप मोठं दुर्दैव आहे। सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा GR काढावा व सगळे सोयरेचा GR काढून मराठ्यांना 50%च्या आत ओबीसीतून आरक्षण देण्याची कारवाई करावी अशी विनंती करतो।